प्रस्फुट बोललो बाबा. मागच्या मध्ये आपण संच या असणारी संकल्पना आपण किंवा त्याचा असणारे इंट्रोडक्शन संच म्हणजे काय अशा पद्धतीनं संचाची आपण त्याच्यामध्ये बघतो. तर आपण काय करतो बघा की काय असणार आपलं गणित पेपरमध्ये ते आपण बघतोय आणि त्यातलं प्रकरण पहिलं जे आहे संच ते आपण सुरुवात करतो. पहिलं प्रकरणाची आपल्याला सुरुवात होते. मागच्या वेळेमध्ये आपण त्याचे इंट्रोडक्शन कशा पद्धतीने तयार करतो किंवा कशी ओळख त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं त्याचं डिव्हायडेशन आहे ते डिव्हायडेशन जे आपण त्याच्यामध्ये बघितलं हे लक्षात घ्या. आता आपण काय करतो बघा की संबंधित असणारं प्रकरण जे आहे ते प्रकरण आपण सुरुवात करतो हे लक्षात घ्या. म्हणून पहिल्यांदा की संच म्हणजे काय, संच आपल्या कशा पद्धतीनं तयार होतो हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू आपण त्याच्यामध्ये बघतोय हे लक्षात घ्या. आणि त्या वस्तू जर आपण बघितलं तर ग्रुप मध्ये असतात, कठीण असतात. जसं आपल्या दप्तरामध्ये आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या विषयाचे वह्या असतात किंवा वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं हे त्याच्यामध्ये असणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये आपण जर बघितलं की ही जी असणारी पुस्तकं जी आहेत, आता उदाहरणार्थ आपण जर एखाद्या पुस्तकाच्या भांडणामध्ये गेलो तर सगळ्याच पुस्तकं त्याच्यामध्ये असणार, म्हणजे टेक्स्ट बुक असणार आहे, कादंबरी असणार आहे किंवा काही आख्यायिक असणार आहे, कोणाचं काही मनोगत असणार आहे, म्हणजे असे वेगवेगळे ग्रंथालयामध्ये भरपूर पुस्तकं असतात. आपण त्या टेक्स्ट बुक आपण काढली आणि त्या टेक्स्ट बुक मध्ये आपण काय करतो बघ की ही जे क्रमिक पुस्तकं आहेत किंवा आपण त्याला अभ्यासक्रमाची पुस्तकं म्हणतो. आणि त्यानंतर पुढं आपण काय करतो बघा की आपल्या 9वी विषयाची सर्व विषयांची असणारी पुस्तकं, इयत्ता 9वी सर्व विषयांची असणारी पुस्तकं ती तुम्हाला कठीण किंवा आपण म्हणतो बघा एक कदम बघायला, म्हणजे त्याच्यामध्ये काय असणार ते 12 वह्यांचा असणारा एक ग्रुप किंवा गट हा तयार करून आपण काय करायचं कठ्ठा बनवतो. बरोबर आहे. म्हणजे ह्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा गुणधर्म काय आहे तर 12 वह्यांचा असणारा ग्रुप आणि क्रमिक असणारे पुस्तक त्या पुस्तकांचा असणार. आता ग्रंथालयात आपण गेलो सगळ्या विषयाची पुस्तकं आहेत ना, साधारणतः 5वी पासून ते 10वी पर्यंत सर्व विषयाची पुस्तकं तयार आहेत किंवा अजून काही अदरपण पुस्तकं असणार आहेत. पण आपण काय करतो की संबंधित विषयाची पुस्तकं किंवा संबंधित इयत्तेची पुस्तकं हे आपण एकत्र आणतो आणि त्याचा असा गठ्ठा तयार करतो हे लक्षात घ्या. त्याचबरोबर उदाहरण बघा आपल्या घरामध्ये आपण काय करतो की किल्ल्यांचा असणारा दुर्गा हा असणारा एक उदाहरण आपण त्याच्यामध्ये बघतो. हे जे उदाहरण बघतोय किल्ल्यांचा असणारा दुर्गा. त्याचबरोबर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करतो की फुलांचा असणारा बुके म्हणतो आपण म्हणतो त्याला गुच्छ बघा, बुके घेऊन स्वागत केला असं आपण म्हणतो हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपण काय करतो बघा पक्ष्यांचा थवा अशा काही संकल्पना आहेत. पक्ष्यांचा असणारा थवा. त्याचबरोबर काय असणार आहे बघा वह्यांचा असणारा गठ्ठा. तर अशा पद्धतीनं वह्यांचा असणारा गठ्ठा हे आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर काय असणार आहे संख्यांचा गट. तर ज्या ज्या असणाऱ्या संख्या ज्या आहेत त्या संख्यांचा असणारा गट ते आपण बघतो. साधारणतः आपण काय करतो बघा की 1 2 अशा संख्या ज्या आहेत त्या आपण कितीपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे यामध्ये आपण काय करतो बघा तर हे जे असणारे ग्रुप किंवा गट हे जर आपण बघितलं तर पूर्णपणे अशा काय गटाने येणार असं आपण हे लक्षात घ्या. तर
यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण नेमकं याच्यामध्ये काय सांगतोय, एक विशिष्ट प्रकारचा शब्द आहे की त्याचे गुणधर्म सांगते लक्षात. म्हणजे या सगळ्यांचं जर आपण जर गुणधर्म जर बघितलं तर त्यांचं सगळ्यात महत्वाचं असणार एक नेमकं ते नेमकेपणाचं म्हणतो आपण त्याला. तो नेमकेपणामध्ये याच्यामध्ये काय झालेले गुणधर्म काय असणार आहे, समान आहे. आणि त्याचबरोबर हे काय समूहाने आढळतं, हे लक्षात घ्या. काय असणार आहे, समूहाने आढळतं. तर अशा पद्धतीनं हे जे आहे ते सगळ्या समूहाने आढळतं. म्हणजे आपल्याला यामध्ये की समूहातील घटक जे आहेत ते नेमके सांगतात. आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं की आपला 9वी मराठी माध्यमामध्ये मुलांचा वर्ग, त्याच्यामध्ये तुमचा प आणि ग दोन वर्ग आहेत किंवा ई असे वर्ग. तर यापैकी प जे आहे मुलींचा वर्ग आहे, त्यामुळे तो तिकडे घ्या. आपण आता इथे कुठं आले आपण ई आणि ग मध्ये बरोबर आहे. तर यामध्ये मग आपण काय करतोय की ह्यांच्याकडे गुणधर्म काय आहे की मराठी माध्यमाची मुलं आहेत. मराठी माध्यमाची असणारी मुलं म्हणजे आपण काय केलं, त्यामध्ये हा गुणधर्म आपल्याला आला. येते लक्षात. तर अशा पद्धतीनं त्यांचे काय झालेले गुणधर्म समान आले ना, बरोबर आहे. पेढ्याचा बॉक्स घेतला, पेढ्याच्या बॉक्स मध्ये ते पेढे जे आहे ते समान आकाराचे, त्याची चव एकच आहे. पेढे वेगळ्या प्रकारचे आपण बघतोय, केशरी पेढा असतात, कंदी पेढा असतात, काय काय आहे. तर आपण काय करतोय की केशरी पेढ्याचा एक बॉक्स घेतला की त्याच्यामध्ये आपल्याला केशरी रंग बघायला मिळतो आणि पेढ्याचा आकार जो आहे तो सारखा एक समान आकाराचा करावा. लहान मोठे नाही ते लक्षात या बर्फी असेल समान ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी सगळं जर समान जर असेल तरच ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण त्याच्यामध्ये बघतोय, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं या गोष्टी ज्या आहेत आपण त्याच्यामध्ये बघतोय, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय केलं बघा की संबंधित असणारी गोष्ट जी आहे की यामध्ये आपल्याला अचूकपणा किंवा नेमकेपणा अचूकपणा किंवा आपण काय करतोय की नेमकेपणाने सांगतो. नेमकेपणा म्हणजे काय की आपल्याला एखादा कन्सेप्ट आहे क्लिअर फिक्स अँड फायनल. एखादा कपड्याचा बाजार असतो, त्यामध्ये आपल्याला एवढ्या क्वालिटीचं कापड पाहिजे असं आपण म्हणतो. दुकानात गेले ते वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला दुकानदार कपडे दाखवतो. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला कॉटनचं चांगल्या पद्धतीने कापड, मग तो कॉटनचे कपडे वगैरे दाखवतो. आपल्याला बसलेले कपडे जे आहेत कशा पद्धतीने आपल्या मापाचे, आपल्या आवडीचे, आपल्या रंगाचे, हे सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये आपण आणतो. आलं करायचं. आणि बरोबर आपण काय करतो नेमके पण आपल्याला हेच कापड पाहिजे म्हणजे काय झालं नेमके कापड करतोय ना, पण आपण काय करतो की आपल्याला कॉटनचंच कापड पाहिजे. कॉटन म्हणले की आपल्याला तिथं नेमकेपणा आलं का लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करतोय की असे जे समूह आहेत हे वस्तूंचे काय म्हणतात बघा, तर वस्तूंच्या असे जे असणारे समूह जे आहेत तर काय म्हणतात बघा की हा जो असणारा समूहांना आपण काय म्हणतो संच म्हणतो. एकदम शांत तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय बघा की हे जे असणारे घटक जे आहेत हे घटक आपण काय करतोय बघा की असे जे समूह आहेत ते समूहाला आपण संच म्हणतो किंवा संचाची आपल्याला नेमकी व्याख्या हे जे आहे ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये काय करतोय नेमकेपणा सांगतोय. म्हणून त्याला आपण काय म्हणतो ग्रुप असा म्हणतो किंवा ग्रुप हा वेगळा कन्सेप्ट आहे. तर इथं सेट नावाचा हा विषय आहे.
सेट वेगळा आणि ग्रुप वेगळा. आलं लक्षात? ग्रुप तुम्हाला हायर तुम्ही शिकताय. जर तुम्ही सायन्स साईड आला आणि जर तुम्ही गणित विषय शिकवलं ठेवला तर मग पुढे ग्रुप थिअरी. आलं लक्षात? आता आपल्याला काय आहे सेट थिअरी किंवा आपण हे कळलं बॅडमिंटन खेळलो आहे का नाही. पहिला सेट दुसरा सेट तिसरा सेट. पहिला सेट किती असतो, दुसरा सेट किती असतो, हा आणि त्यानंतर तिसरा सेट किती असतो आहे का नाही. टोटल 6 सेट असतात. त्यापैकी त्याचे मॅक्सिमम सेट जो जिंकतो तो विजयी. हे आपण त्याच्यामध्ये 6 4 6 2 6 4 3 सेट आपण घेतो. 6 टोटल 8 सर्व्हिस बॅडमिंटन जे खेळले जातात आहे का नाही. त्यापैकी मॅक्सिमम पॉईंट तुम्ही किती घेता त्यातनं मॅक्सिमम पॉईंट तुम्ही किती मिळवताय त्यानुसार तुमचं काय झालं असेल तो सेट जो म्हणजे सेट वाईज त्याच्यामध्ये डिवायडेशन केलेलं असतं आणि त्यानुसार आपल्याला तो सेट जो आहे तो जिंकतो. अजून एक दुसरं उदाहरण पुन्हा आपण क्रिकेट खेळतो. 1 ओव्हर 6 ओव्हर बरोबर आहे. 6 वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू आपण टाकतो बरोबर आहे. एकच चेंडू पण 6 वेगवेगळ्या पद्धतीने टाकतो. 6 सेट आणि असं आपण काही 50 ओव्हर केले बरोबर आहे. 50 षटक होतो आणि त्याच्यामध्ये एक षटक 6 चेंडू. तर अशा पद्धतीने आपण एकूण किती गेले 300 चेंडू आपण टाकतो बरोबर आहे. साधारण लक्षात घ्या की हे सगळे सेट आहे. 6चं एक षटक म्हणजे 6चा पहिला षटक अशा आपण काय केले 50 सेट आपण तयार केले लक्षात. आणि या 50 सेटचे आपण काय केले 10 10 10 10 असे 5 वेगवेगळे सेट आपण तयार केले. 10 ओव्हर पहिले 10 ओव्हर दुसरे 10 ओव्हर तिसरे 10 ओव्हर चौथे 10 ओव्हर. त्याच्यामध्ये आपण बॉलिंगचं कॉम्बिनेशन घेऊ की पहिल्या 10 ओव्हरमध्ये कुणी बॉलिंग टाकायची कुठले 2 बॉल पुढच्या येणाऱ्या 11 ते 20 मध्ये कुठले बॉलर पाहिजे किंवा 21 ते 30 मध्ये कुठले बॉलर पाहिजे आणि डेथ ओव्हर शेवटचे म्हणजे 41 ते 50 बरोबर आहे. तर असे त्याचं नियोजन असतं. त्या नियोजनाप्रमाणे त्याला टाकावं लागतं. आलं लक्षात? किंवा एखादा चेंडू जे आहे तो आपल्याला मागण्यासाठी किंवा जो महाग वाटतो किंवा जे वाटतं जास्त शक्ती जास्त महत्व गेलं त्याला काय म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी माहिती आहे कसे ओव्हर रोटेट करायचं किंवा बॅटिंग करत असेल. बॅटिंग करताना आपण काय करतो खालीवर कोणाला सेक्टर करत नसतो. क्वचितच एखाद्या वेळेला जर मी झाला काय झालं तरच खालीवर कोणा बॅटिंग करत बघायला किंवा एखादा परफॉर्मन्स स्कोअर असेल तर मग खाली घ्यायचं त्याच्या वेळी तो चांगला असेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे नियोजन संघ नियोजन होतं बरोबर आहे. संघ ही एक वेगळी कन्सेप्ट आहे बघा. संच बरोबर आहे. त्यानंतर ग्रुप म्हणजे काय ऍक्च्युली ग्रुप म्हणजेच घटक म्हणजे अनेक घटक म्हणजे अनेक संच या ठिकाणी एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो ग्रुप बरोबर आहे. आणि परत नंतर पुढचं जे आहे तर संच संघ अशा गुणधर्म त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आलक्ष आहे. तर अशा पद्धतीनं संचाची असणारी संकल्पना ही तुमच्या लक्षात आली की यामध्ये आपल्याला जे काही घटक आहेत त्या घटकांचे गुणधर्म समान पाहिजे. आलक्ष आहे. गुणधर्म समान पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये आपण जर बघितलं तर काही काही समूह आपण बघतोय बघा गावातील मुली नेमकं संकल्पना आपली क्लिअर होते का. पंढरपूरच्या सगळ्या मुलांचा आपल्याला ग्रुप करायचा गावातील मुली. त्याचबरोबर बघा वर्गातील हुशार मुली म्हणजे संकल्पना जी आहे ती संधीत जायची. आलं का नेमके पण आपल्याला हुशार मुलं कोण आहेत कोण आहेत कोण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हुशार असतो. काही अभ्यास हुशार असतात काही खेळात हुशार असतात किंवा काही जण जे आहेत ते आपल्या जे बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज आहेत डान्स असेल किंवा जे शालेतर ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये हुशार असतात. काही व्यवहारामध्ये म्हणजे बोलण्यामध्ये हुशार असतात. पण नेमकं हुशार काय म्हणजे आपल्याला इथं थोडंसं आपल्याला कन्फ्युजन मिळतं. कन्सेप्ट क्लिअर होत नाही. किंवा शाळेतील किंवा गावातील काय म्हणतो मी आनंदी मुली. आता
पुन्हा माहिती आपल्या गावात कोण आनंदी गावातील आनंदी मुली क्लिअर होत कन्सेप्ट हे लक्षात घ्या. यामध्ये जे जे विषय जे आहेत काय सापेक्ष आहे. आपण नेमकेपणे सांगू शकत नाही कोण हुशार आहे, कोण आनंद आहे, कोण रडतोय, कोण नाराज आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दोन्ही असणाऱ्या संकल्पना जर आपण जर बघितल्या, आनंद असेल किंवा हुशार असेल, ह्या ज्या संकल्पना आहेत त्या काय आहेत सापेक्ष आहे. म्हणजे आपल्याला नेमकं सांगता येणार नाही, नेमकेपणच नाही घ्यायची. आलं का लक्षात? त्याचबरोबर आनंदी जी आहे ती वृत्ती आहे, त्या असणारे एखादी भावना प्रकट करण्याची असणारी वृत्ती, म्हणून तर आपण आनंद म्हणतो. किंवा हुशार आहे, काही जण त्यामध्ये हुशार असतात, अभ्यासामध्ये चांगले मार्क्स मिळतात, चांगल्या पद्धतीने होतात. म्हणजे एखादा व्यक्ती अभ्यासात हुशार आहे असं आहे का, इतर ऍक्टिव्हिटी पण हुशार असतो. बरोबर आहे. मग आपण काय करतो या त्यातल्या त्यात आपण ऑलराऊंड करतो. म्हणजे तो अभ्यासात हुशार पाहिजे, खेळामध्ये हुशार पाहिजे, बाहेर पडण्याकडे हुशार पाहिजे. अलग लक्षात म्हणजे आपण त्याला चपलपणामध्ये म्हणतो, म्हणजे चपलपणा किंवा बाकीचे अजून ज्या कन्सेप्ट आहेत घरामध्ये कुठल्याही सांगितलं काम लगेच नेमकेपणाने आणि नीटनेटकेपणाने ते काम केलेलं पाहिजे. म्हणजे काय झालं, ह्या सगळ्या गोष्टीचं जेवढे मॅक्झिमम गोष्टी आपण कलेक्ट करतोय, ऑलराऊंड म्हणतो त्याला आपण. आणि हे जे ऑलराऊंड आहे त्यांचा उपयोग हे नेमकेपणाने आपल्याला सांगता येणार नाही. आता यासारखी उदाहरण बघा. आपण काय करतोय की आठवड्याचे 7 वार बघा, आठवड्याचे 7 वार बरोबर आहे. त्याचबरोबर काय म्हणतोय एका काय असणार आहे वर्षाचे महिने, एका वर्षाचे महिने. त्याचबरोबर वर्गातील शूर मुले, शूर किंवा पराक्रमी किंवा धाडसी मुलं, आपण असं म्हणतो. शूर म्हणा धाडसी म्हणा काय अडचण नाही. त्याचबरोबर काय म्हणतात बघा, पहिल्या 10 मोज संख्या किंवा पहिल्या 10 संख्या असं आपण म्हणतो बघा. ज्या मोजता येणाऱ्या संख्या आहे त्याला आपण मोज संख्या म्हणतो. काय केल्यानंतर लिटरेचर आहे ते वेगळ्या कोडिंग मध्ये असते, तुम्हाला मोजता येणार. आता आपण 1 2 3 4 5 6 1 10 आपण मोजू शकतो. काय थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये दिलेलं असतं. काय काय मध्ये 0 आणि 1 अशीच भाषा असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण करतोय बघा. त्यानंतर महाराष्ट्रातील काय असणार आहे बळकट किल्ले. आणि काय असणार आहे आपल्या सूर्यमालेतील ग्रह. तर यामध्ये आपण काय करतो बघा, आठवड्यातील असणारे 7 वार एका वर्षाचे असणारे महिने 12 महिने आपल्याला माहिती. त्याचबरोबर अभ्यासातील शूर आणि धाडसी मुले, पहिले 10 मोज संख्या आणि महाराष्ट्रात असणारे बळकट किल्ले आणि आपल्या सूर्यमालेतील असणारे ग्रह. हे काही उदाहरण आपण त्याच्यामध्ये बघतो. आता यामध्ये आपण काय करतो बघा, आठवड्यातील 7 वार आपण सोमवार ते रविवार पर्यंत सर्व प्रकारचे असणारे वार आपण नेमकेपणाने सांगू शकतो. सोमवार काय असणार आहे, मंगळवार, त्याचबरोबर बुधवार बघा, त्यानंतर गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि शेवटचं काय असणार आहे रविवार. बरोबर आहे, नेमकेपणा. त्यानंतर एका वर्षाचे महिने, एका वर्षामध्ये आपल्याला माहिती 12 महिने बरोबर आहे.
आता इथं 12 महिने जे आहेत तुम्ही कुठे धरणार? कुठे धरणार? जानेवारी फेब्रुवारी म्हणजे आपल्याला नेमकं काय पाहिजे? ख्रिश्चन महिने जर असतील, इंग्रजी महिने असतील तर ते आपण करू. मराठी महिन्याचं सेट म्हणजे मराठी महिने सांगते पण 12 महिने सांगते आता हे झाले इंग्रजी महिने मराठी महिने आपली जे शालेय महिने असतात. हा चैत्र भाग नाही बरोबर आहे. हे 12 महिने म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजे. तुम्हाला काय विचारलं तिथं तुम्हाला जे कन्सेप्ट क्लिअर आहे का? एका वर्षाची पहिली तुम्ही जानेवारी फेब्रुवारी घेताय का चैत्र वर्ष अजून काय चायनीज महिन्यामध्ये काय तर त्याची वेगळी पद्धत असते किंवा मला वाटतं ह्याच्यामध्ये बघा जे अरब कंट्री आहे त्याच्यामध्ये ती महिना वेगळे तुझी म्हणून नावं वेगळी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये सांगू शकत नाही ना. बरोबर आहे. रमजान महिना म्हणतो आपण माहिती होतं रमजान महिना किंवा मग ती वेगळी नाव आहे म्हणजे तिथं आपल्याला कन्सेप्ट क्लिअर नाही हे लक्षात घ्या. त्याचबरोबर वर्गातील शूर आणि जाडशूर मुलं आपण सांगू शकतो का? कोण जाडशे कोण शूर आहे काय सांगू शकत नाही. आपल्याला हे बोलू शकतो बरोबर आहे. काय भरपूर जाऊपर्यंत त्यापर्यंत असंपर्यंत तसं सांगते हा प्रतिशत मिळाली तर म्हणजे अशी काय उदाहरणं आपण त्याच्यामध्ये बघतो. पहिल्या 10 मोठ संख्या 1 ते 10 मोठ संख्या आहेत त्याच्यामुळे आता इथं सुद्धा तुम्हाला कन्फ्युजन काय होते? देवनागरी लिहायचं इंग्रजी लिहायचं करून म्हणजे नेमके म्हणायचं पण आपल्याला सांगता येणार नाही. महाराष्ट्रातील बळकट किती कुठला पडसा आहे कुठला चांगला आहे कुठल्या गोष्ट आहे आपण सगळं करून बघितले तर सांगू शकतो. आणि आपल्या सूर्यामध्ये शुक्र इथं मात्र आपण व्यवस्थित सांगू शकतो. इथं 9 ग्रह आहेत बरोबर आहे. बुध त्यानंतर मंगळ पृथ्वी गुरु शनी शुक्र युरेनस बरोबर. त्यापैकी प्लुटो जो आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे आपण निर्जयपणाने सांगू शकतो. म्हणजे इथं जे आहे संचाराची असणारी संकल्पना क्लिअर झाली. पण इथं तुम्हाला मात्र काय असणार आहे हे पहिलं उदाहरण जर आपण जर बघितलं यामध्ये सुद्धा आपल्याला डायरेक्टली संच म्हणजे काय हे आपल्याला सांगता